ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत विजेच्या तारा आयशर टेम्पोमध्ये अडकून नुकसान, शॉर्ट सर्किटने अनेक घरातील विजेची उपकरणे जळाल्याची चर्चा। रस्त्याच्या मधोमध लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा आयशर टेम्पोमध्ये अडकल्याने विजेचा खांब कोसळून महावितरण कंपनीचे 25,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे भाटलेमळा परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। यावेळी झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भाटलेमळ्यातील अनेक घरातील विजेची उपकरणे जळाल्याची नागरिकातून चर्चा आहे। इचलकरंजी येथील खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर चौकामध्ये लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा आयशर टेम्पोमध्ये अडकल्या। टेम्पो चालकाने टेम्पो तसाच पुढे नेल्याने विजेचा खांब कोसळला व विजेच्या ताराही तुटल्या। सदरची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी अथवा मोठी दुर्घटना घडली नाही। विजेच्या तारा तुटल्याने भाटलेमळा परिसरातील विद्युत पुरवठा सायंकाळपर्यंत खंडित झाला होता। विजेच्या तारा तुटताना शॉर्ट सर्किट होऊन काही रहिवाशांच्या घरातील विजेची उपकरणे जळाल्याची चर्चा परिसरात सुरू होती। याबाबत खंजिरे इस्टेट येथील वीज वितरण उपकेंद्रातील शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता घरातील विजेची उपकरणे जळाल्याबाबत कोणतीही तक्रार महावितरणकडे अद्याप आली नाही। तर टेम्पो चालक व मालकाने वीज वितरण कंपनीचे झालेले नुकसान भरून देण्याचं मान्य केल्याने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचे सांगितले। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।